चलो, वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल. सर्वांचं या ठिकाणी मेंटॉर ट्युटोरियलच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत, एक क्वाड्रॅटिकची भन्नाट गोष्ट शिकणार आहोत. समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह म्हणून पडलं तर आपण याला काय करतो, जनरली या ठिकाणी आपण याला फॅक्टरायझेशन करतो. म्हणजे 2 10 जार 20 चे असे फॅक्टर पाडतो आपण की त्यांचं टोपीवर काय प्लस आहे तर त्यांचं ऍडिशन 9 यायला पाहिजे, असे आपण 20 चे फॅक्टर पाडतो. तर काय पडतात मग, 4 5 जार 20, 5 आणि 4 9, 5 4 जार 20, मल्टिप्लिकेशन 20 आलेलं आहे, ऍडिशन त्याचं 9 आलेलं आहे, मधल्याचं चिन्ह दोघाला देतो. ओके, या ठिकाणी बघा, आता ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 5x प्लस 10 इज इक्वल टू 0. याला फॅक्टरायझेशन मेथड स्प्लिटिंग द मिडल टर्म असं म्हणतात. 9 च्या ऐवजी हे 2 लिहिले, त्यानंतर 2 2 चे गट करायचे, ह्याच्यातून निघते 2x कॉमन, मध्ये राहते x मायनस 2 2 जार 4, 4 मधलं 2 निघाले, इथं 5 निघते कॉमन, जास्त विचार करत नाहीत, मागचाच ब्रॅकेट पुढे लिहितात, इज इक्वल टू 0. x मायनस 2 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबा 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. एव्हरी ब्रॅकेट इज इक्वल टू 0. x मायनस 2 इज इक्वल टू 0 और 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू तिकडे गेले की 2 येते, और इथं जर आपण x काढलं तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि इंटूचं डिव्हिजन. म्हणजे असं या ठिकाणी x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 5/2 असे दोन आन्सर आपल्याला भेटतात. ओके, पण ही जरा लंबी प्रोसेस आहे, ही आम जिंदगी आहे. आज एक आम्ही तुम्हाला मेंटॉर जिंदगी जगवणार आहे. मेंटॉर जिंदगी काय म्हणते बघा, या ठिकाणी मेंटॉर ट्रिक्स न आपल्याला या ठिकाणी ह्याला पटकन रित्या सॉल्व्ह करता येते. आणि असं जर सॉल्व्ह केला तुम्ही तर एकदम सोपं वाटणार तुम्हाला. हेच आपल्याला कसं सोडवायचं बघा, 5 2 जार 10, 10 2 जार 20, 20 चे असे फॅक्टर आताच आपण पाडले, 4 5 जार 20, मायनस मायनस काय करायचं माहिती का, आता पहिली व्हॅल्यू काढायची असेल x ची तर हे निगेटिव्ह चार्जचा पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचं. ओके, आणि एक आहे इथं एक, तर त्याच्यानं त्याला डिवाइड करायचं, वेगवेगळे चार्ज, x इज इक्वल टू 2 येते. ओके, आलं. आणि दुसरं जर घ्यायचं झालं तर x इज इक्वल टू काय करायचं, -5 चं +5 घ्यायचं, अपोजिट साइन घ्यायचं, आणि अपाऊन परत ह्या a ने कोएफिशियंटने डिवाइड करायचं 5/2. म्हणजे परत असे आन्सर्स निघाले बघा पटकन. एक भन्नाट ट्रिक आहे आपल्याकडे. आता हीच आपण इथं वापरूया बघा. 9 2 18, 18 चे असे फॅक्टर 18 चे ज्यांचं सबट्रॅक्शन टोपीवर मायनस सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे, 3. तर काय पडतात मग, sin 3 18, मधल्या चिन्ह पप्पाला, पप्पा कोण आहे इथं, त्याच्या उलट छोट्याला. मग आता काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे. तर आता -6चं काय घ्यायचं, +6 घ्यायचं, अपाऊन a म्हणजे काय 9 घ्यायचं, a ने डिवाइड करायचं. बघा याला 3 2 6, 3 3 9, x इज इक्वल टू येते 2/3. ओके, आलं. आता दुसरी व्हॅल्यू x ची काढायची तर x इज इक्वल टू काय करावं लागेल, +3 चं -3 घ्यायचं, आणि अपाऊन 9 ऍज इट इज, हे a चा कोएफिशियंट. मग 3 1 जार 3, 3 3 जार 9, x इज इक्वल टू काय येते, -1/3. बघा सोपी का टेक्निक, त्याच व्हॅल्यू येतात पण एवढं सगळं करायची गरज नाही. पण बोर्डाला असं जमत नाही टेक्निकला, फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. ओके, आता बघा 5 2 जार 10, 5 2 जार 10 -10, मग -10 चे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 3 येत आहे तेच पडतात. 5 2 जार 10, मधल्याचं चिन्ह मोठ्याला, त्याच्या उलट छोट्याला. मग आता x ची व्हॅल्यू काढायची ना तुम्हाला, x इज इक्वल टू -5 चं पॉझिटिव्ह 5 घ्यायचं, आणि अपाऊन a न डिवाइड करायचं, अपाऊन 5 म्हणजे परत 5 1 5, x इज इक्वल टू किती येते 1. आणि अजून एक व्हॅल्यू घ्यायची झाली त्याची तर x इज इक्वल टू -2 चं काय घ्यावं लागेल, -2 घ्यावं लागेल, आणि परत ह्याला 5 ने डिवाइड करायचं, अपाऊन 5 म्हणजे x इज इक्वल टू -2/5. असं या ठिकाणी हे दुसरं आन्सर आपल्याला भेटते. ओके, अशाच काही भन्नाट ट्रिक तुम्हाला शिकायचे असेल तर मेंटॉर ट्युटोरियल जॉईन करा. गुड बाय.